सुजाण मतदार निवडणुकीस मी तयार, निवडणुकीस मी तयार, निवडणुकीस मी तयार। गावागावामध्ये घुमताय बंडू काकाचा रवार, गावागावामध्ये घुमताय र बंडू काकाचा रवार। समाजकामी कर्तृत्वाला, समाजकामी कर्तृत्वाला देण्या एक मोका, देण्या एक मोका। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। भ्रष्टाचार टक्केवारी वाढली रे गुन्हेगारी, विकासात मारे डल्ला पाटी प्रगतीची कोरी। भ्रष्टाचार टक्केवारी वाढली रे गुन्हेगारी, विकासात मारे डल्ला पाटी प्रगतीची कोरी। ग्रामविकासी कल्पनेला, ग्रामविकासी कल्पनेला पर्याय एकच बरका, हा पर्याय एकच बरका। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। बहिणींचा हालेक दिन दुबळ्यांचा कैवारी, पुसतो दुःखितांचे अश्रू खातो कष्टाची भाकरी। बहिणींचा हालेक दिन दुबळ्यांचा कैवारी, पुसतो दुःखितांचे अश्रू खातो कष्टाची भाकरी। जनमनांच्या विश्वासाला, जनमनांच्या विश्वासाला लागणार नाही धक्का, लागणार नाही धक्का। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। बंडू काकांना निवडून आणू विचार झालाय पक्का, बंडू काकांना निवडून आणू विचार झालाय पक्का, हा विचार झालाय पक्का। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा, विधानसभेच्या निवडणुकीत बंडू काका हुकुमी एकटा। तू बोलता प्रवाह स्पष्ट, बंडू काका एक तत्व एक निष्ठ। बंडू काका। तू बोलता प्रवाह स्पष्ट, एक तत्व एक निष्ठ। एक राष्ट्र एक गोष्ट एक तू प्रमाण स्पष्ट। बंडू काका 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 बंडू काका। उदयाची जाग तू, तत्वाचा भाग तू, तत्वाचा भाग तू, तत्वाचा भाग तू। हे उदयाची जाग तू, तत्वाचा भाग तू। कार्याची प्रेरणा, सत्याची आग तू। जनतेचा सेवक हा बंडू काका, योद्धा विधायक हा बंडू काका। दंगलीत धावला हा बंडू काका, कोरोनात मदतीला बंडू काका। आणि विशेष म्हणजे 300-400 लोक या ठिकाणी खुर्च्या कमी पडल्या, हे भरभरून तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दिली आणि दाद दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। मी एकच सांगेन, पदावर असणं आणि त्या पदाला न्याय देणं ही नैतिक जबाबदारी आहे, पण पदाच्या व्यतिरिक्त बी सेनापती कसा असावा, ज्या वेळेला समाजावर गावावर संकट असेल तर सगळ्यात पहिले स्वतःच्या प्राणाची बाजी लावून त्यांनी पुढे राहावं, तो खरा सेनापती। मला वाटतं तुम्ही सगळं बघा, मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, त्या काम करण्यामध्ये दंगलीपासून काम बघा, त्याच्यानंतर करोनामध्ये काम बघा, दुष्काळामध्ये काम बघा।